राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर समोर आली आहे। ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील 22वा हप्ता त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी 8वा हप्ता याचे 2000 रुपये उद्या दुपारी 2 वाजता एकत्रपणे 4000 रुपये बँक खात्यावरती जमा होणार आहेत। यासाठी सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। दुपारी 3 वाजल्यापासून या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यातील हे हप्ते आता एकत्र उद्या दुपारी 4000 रुपये जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज येऊन जाईल। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे मिळून 2000 प्लस 2000 असे मिळून 4000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्ह्यांची संख्या आहे, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारला एकाच दिवशी 36 जिल्ह्यांना पैसे वाटप करायचे नव्हते। अडचणी येत असतात, त्यामुळे 12 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेले आहेत। त्यानंतर काही दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे घेण्यात येतील, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे घेण्यात येतील। असं करून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। यामुळे फक्त पहिला टप्पा या ठिकाणी उद्या दुपारी 2 वाजल्याच्या नंतर वितरित करण्यात येणार आहे या 12 जिल्ह्यांमध्ये। अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी समोर आली। टोटल 36 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। उद्याची उद्या तुम्हाला 2 वाजता पहिला टप्पा या 12 जिल्ह्यात वितरित करण्यात सुरुवात होणार आहे। 12 जिल्हे नेमके सरकारने कोणते निवडले आहेत? या जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा असेल, या जिल्ह्यात तुम्ही शेती करत असाल, या जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये, तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। कारण की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तसेच नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी उद्या 2 ला वितरित करण्यात सुरुवात होणार आहे। ही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे। राज्यातील 90 लाख पेक्षाही अधिक शेतकरी बांधवांचा या ठिकाणी उद्या गोड दिवस असणार आहे। 12 जिल्ह्यांपैकी जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढे यादी सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचे काम करा। कारण राज्य सरकारने उद्यासाठी फक्त या 12 जिल्हेच पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, त्यामुळे उद्याच्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा येतो का ते पाहणं तुमच्यासाठी अतिशय आवश्यक ठरणार आहे। कारण की पीएम किसान योजनेचा नमोचा हप्ता एकत्रपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे या 12 जिल्ह्यांमध्ये। या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला अन्यथा वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे उद्या कोणत्या 2 वाजता 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे ते पाहणं आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तसेच व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला पाहूया अपडेट। नक्की बघा, या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर उद्या दुपारी 3 वाजता नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2000 आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 असे दोन्ही मिळून एकत्रपणे 4000 रुपये उद्या दुपारी 2च्या नंतर तुमच्या बँक खात्यावरती SMS येऊन जाईल, असं राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं सांगणं आहे। तर हे 4000 रुपये तुम्हाला एकत्र डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला 4000 रुपये एकदम आल्याचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो। त्यामुळे उद्या दुपारी तुम्हाला 2 वाजता मोबाईल सुद्धा चेक करायचे आहेत। बँक खातं जर तुमच्या मोबाईलशी लिंक असेल तर तुम्हाला मोबाईलवरतीच मेसेज येऊन जाईल। त्यामुळे कोणते 12 जिल्हे यामध्ये निवडलेत बघा, आता तुम्हाला लगेच यादी वाचून दाखवतो। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। आपल्या राज्याचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। आता त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आजच एक बैठक झाली। या बैठकीमध्ये दोन्ही हप्त्यांचे वितरण करण्यासाठी 7200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। परंतु हे पैसे नेमके कोणकोणत्या बँकेत सोडणार येणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये नेमके कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे, त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हे पण सांगण्यात आलंय की तुम्हाला मागील नमोचे हप्ते सर्व मिळाले, परंतु तुम्हाला 8वा हप्ता जो देण्यात येणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून कडक नियमावली लावण्यात आली आहे। त्याचं कारण म्हणजे असे पण शेतकरी बांधव आहेत जे आता या नियमावलीमध्ये बसत नाहीत, तरी सुद्धा ते शेतकरी बांधव लाभ घेऊ लागलेत आणि ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे या पैशांची
त्याच शेतकरी काही असे उर्वरित राहू शकतात, काही राहिलेले आहेत. त्यामुळे आता सरकारने नियमावली लावलेली आहे. आता या शेतकरी बांधवांना उद्या दुपारी 2 वाजता या नमोचा हप्त्याचे वितरण होणार आहे. नेमके उद्या दुपारी कोणत्या जिल्ह्यात वितरण होणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचा जर या 12 जिल्ह्यापैकी एक जर जिल्हा असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. कारण की या 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्याचं वितरण उद्या दुपारी 2च्या नंतर होणार आहे, अशी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची माहिती आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव, आता तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. आता उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये या नमो हप्त्याचं वितरित करण्यात येणार आहे. तसेच PM किसान योजनेचा 22वा हप्ता. तर कोणते जिल्हे आहेत ते पण पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांमध्ये आज तुम्हाला वितरित होणार आहे. आज नाही, सॉरी, उद्या दुपारी 2 वाजता तुम्हाला वितरित होणार आहे. तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. तर चला पाहूया यादी. तर नंबर 1 वरती जिल्हा आहे अमरावती. अमरावती मधील सर्व शेतकरी बांधवांना कसलीच शक्यतो काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. कारण की अमरावतीमध्ये उद्या दुपारी 2च्या नंतर या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगरमधील शेतकरी बांधवांना सुद्धा कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. कारण की अहमदनगरमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी वितरित करण्यात सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करायची नाहीये. या 12 जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि PMचा हप्ता वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. कारण की कोल्हापूर मधील सुद्धा उद्या दुपारी 2च्या नंतर नमो आणि PMचा हप्ता वितरित करण्यात सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जे शेतकरी शेती करत असतील त्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण की आता PM आणि नमोचा हप्ता उद्या दुपारी 2च्या नंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा वितरित होणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. कारण की धाराशिव मध्ये सुद्धा उद्या दुपारी 2च्या नंतर हे वितरण होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेती करत असाल त्यासाठी तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण की कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर गोंदियामधील जर तुम्ही शेतकरी असाल तुमच्यासाठी तर मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण की गोंदियामधील सुद्धा ही रक्कम वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण की चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा या यादीमध्ये नाव आलेलं आहे. तर चंद्रपूर मधील या जिल्ह्यात शेतकरी बांधवांना मिळणार आहेत रक्कम. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. धुळे मधील सुद्धा आजपासून ही रक्कम उद्यापासून ही रक्कम 2 वाजल्याच्या नंतर वितरित होणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण की बीड मधील सुद्धा ही रक्कम वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच व्हिडिओला पण लाईक करा. तर चला, बाय बाय.